आमच्या घराचा नित्यनियम होता. संध्याकाळ झाली की आमचे तात्या आमच्याकडून शुभम करोती आणि पाडे परवाचे म्हणून घ्यायचे. मग दीडकी, निमकी, पावकी, अडीचकी याची घोगपट्टी व्हायची. मग तात्या त्यांच्या खर्चातल्या आवाजात रामरक्ष सुरू करायचे आणि आम्ही लहान मुलं फक्त ते ऐकत राहायचो. लोकांबिरम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यम करुणाकारम श्रीरामचंद्रम शरणम प्रपादे. मग आजी आमचे पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात कारुण्यम भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. हे झाल्यानंतर आम्ही थोरा मोठ्यांच्या पाया पडायचो आणि जेवायला बसायचो. तिन्ही सांज कशी जायची आणि झोप कशी यायची कळायचंच नाही. मग पहाटे ओम गणपते नमस्ते त्वमेव प्रत्यक्षं तमासी केवलं कार्तस्य कर्तासी त्वमेव केवलं धर्तासी त्वमेव केवलं हर्तासी त्वमेव खलविंदं ब्रह्मासी त्वमेव साक्षादितं. हे ऐकताच सकाळी जाग यायची.